आम्ही नाराज नाही, आम्ही लढलो. संसदेत विरोधी पक्षाचा 300चा आकडा कमी नाही, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. तर महाराष्ट्रातील मतं फुटली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. दुसरीकडे माजी उपराष्ट्रपती धनखड कुठे आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसेच धनखड यांच्या शोधासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी संजय राऊत यांनी यावेळी केली आहे. आमचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी निवडणूक लढले. विरोधी पक्षाची एकजूट दिसली. ज्याच्या हातात सत्ता आहे, प्रचंड ताकद आहे, पैसे आहेत, त्यांना फक्त 10 मतं तिकडे तिकडे करता आली. आणि ही 10 मतं कोणती असावी त्याचा साधारण आम्हाला अंदाज पहिल्यापासून होता. आम्ही नाराज नाही, आम्ही निराश नाही, आम्ही लढलो. आणि 300चा आकडावरती आम्ही थांबलो. हा आकडा लहान नाही. संसदेत 300 हा विरोधी पक्षाचा आकडा एकत्रित हा लहान नाही, हा सुद्धा आकडा मोठा आहे. नशीब ते शिवसेना माननीय उद्धव ठाकरे पक्षाची 25 मतं फुटली असं बोलत नाही आणि पवारसाहेबांची 27 मतं फुटली असं बोलत नाही. असं विधान करणाऱ्यांचा मेंदू गुडघ्यासुद्धा नाही, त्यांना मेंदूच नाही. हे कोण लागून गेलेत आमची मतं फोडणारे? हे तुम्ही निष्ठावंत जे राहिलेत आमच्या पक्षामध्ये ताकदीनं, त्यांचा अपमान करताय सगळ्यांचा. निष्ठा या शब्दाचा अपमान आणि कलंक लावणारे हे लोक आहेत. आमच्याकडे कोणी नाराज नव्हतं, ना पवारसाहेबांच्या पक्षात, ना आमच्या पक्षात, ना काँग्रेस पक्षात. अजिबात नाही. नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते. नवीन उपराष्ट्रपतींवरती जबाबदारी आम्ही देणार आहोत, ती म्हणजे पूर्व राष्ट्रपती धनखड यांचा शोध घेण्याची. राज्यसभा सुरू झाल्यावरती आम्ही हा मुद्दा उपस्थित करू की नवीन राज्यपालांच्या अधिकारामध्ये एखादी एसआयटी स्थापन करता येईल का, की कहाँ गए पूर्व उपराष्ट्रपती. जोपर्यंत त्यांचं सार्वजनिक दर्शन होत नाही आणि इतके दिवस त्यांना कोठे डांबून ठेवलं होतं ते स्पष्ट होत नाही, तोपर्यंत ते गायब आहे असंच आम्ही गृहीत धरतो. संविधानाचं रक्षण करण्यासाठीच नवीन उपराष्ट्रपती जर आले असतील तर आपले पूर्व उपराष्ट्रपतींचं काय झालं हे राज्यसभेला माहिती देण्याचं काम त्यांची जबाबदारी त्यांची आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.